जय शिवराय मित्रांनो राज्यातील वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। 14 जानेवारी 2026 रोजी एक राजपत्र निर्गमित करून राज्यातील वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, वर्ग 2 च्या जमिनी शासनाच्या माध्यमातून विविध प्रकाराच्या अंतर्गत प्रदान केलेल्या जमिनी, या जमिनीवरती भोगवाटदार वर्ग 2 चा ठप्पा लागला जातो। नागरिकांना त्या जमिनीची खरेदी विक्री करता येत नाही किंवा इतरही काही प्रयोजनासाठी त्या जमिनी वापरता येत नाहीत, त्याच्यासाठी शासनाची परवानगी आवश्यक असते। अशा वर्ग 2 च्या ज्या जमिनी आहेत त्याचे जर पुढील काही कारवाई करायची असेल, शासन शेतकऱ्यांना त्याची खरेदी विक्री असेल किंवा इतरही काही कामं असतील, तर त्याला रूपांतरित करावं लागतं वर्ग 1 मध्ये, ज्याच्याबद्दल आपण यापूर्वी वेळोवेळी माहिती घेतलेली आहे। याच वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदत होती। यापूर्वी आपण एक अपडेट घेतलं होतं की राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांच्या माध्यमातून एका पत्राद्वारे या वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्यासाठी मुदतवाढ देण्यासंदर्भातील विनंती केलेली होती आणि हीच विनंती याचबरोबर इतरही लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून केलेली मागणी आणि नागरिकांच्या असलेल्या मागण्या या लक्षात घेता राज्य शासनाच्या माध्यमातून 14 जानेवारी 2026 रोजी एक राजपत्र निर्गमित करून वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। हे राजपत्र 11 फेब्रुवारी 2026 पासून राज्यामध्ये लागू होणार आहे। मित्रांनो, प्रत्येक जी काही जमीन प्रदान केलेली आहे ती कोणत्या क्षेत्रामध्ये आहे त्याच्यानुसार त्याला नजराना भरावा लागतो। त्या क्षेत्रामध्ये असलेल्या जमिनीनुसार अधिकारी प्राधिकृत केलेले असतात आणि त्या अधिकाऱ्याच्या मंजुरीनुसार त्या जमिनी वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रूपांतरित केल्या जातात। मित्रांनो, याच्या संदर्भातील हे 14 जानेवारी 2026 राजपत्र आपण या ठिकाणी पाहू शकता। भोगवाटदार वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरण करणे नियम 2026 असं या नियमाला नाव देण्यात आलेले आहे। आता याच्यामध्ये आपण पाहू शकता ज्या जमिनी 10 वर्षापेक्षा जास्त काळापासून प्रदान करण्यात आलेले आहेत आणि अटी शर्तीचं उल्लंघन करण्यात आलेलं नाही कुठल्याही, अशा जमिनीचं या ठिकाणी भोगवाटदार वर्ग 1-2 मधून 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकता वेगवेगळ्या जमिनीचे क्षेत्र आहेत, महानगर प्रदेश, महानगरपालिका, नगर परिषद व त्याची सीमावर्ती क्षेत्र। याच्यासाठी वार्षिक दर विवरणाप्रमाणे परिगणना केलेल्या अशा जमिनीच्या मूल्याच्या 50% या ठिकाणी जे काही नजराना असेल तो नजराना भरावा लागणार आहे। महानगर प्रदेश, महानगरपालिका किंवा नगर परिषद व त्याच्या सीमावर्ती क्षेत्र यामध्ये असलेल्या जमिनी व्यतिरिक्त इतर जमिनी यासाठी वार्षिक दर विवरणपत्राप्रमाणे परिगणना केलेल्या अशा जमिनीच्या मूल्याच्या 50% अशा प्रकारे नजराना या ठिकाणी भरावा लागणार आहे। याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण जर पाहिलं तर उक्त अधिनियमाच्या कलम 27 अन्वये भोगवाटदार वर्ग 2 धारणाधिकार वाटप केलेल्या आणि वाटपानंतर ज्या जमिनी हस्तांतरित करण्यात आलेले आहेत किंवा ज्या जमिनीचा बदल करण्यात आलेला आहे अशा जमिनीसाठी भोगवाटदार वर्ग 2 मधून 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी जो काही नजराना असेल तो देखील देण्यात आलेला आहे। आता याच्यामध्ये आपण पाहू शकता शेतीच्या प्रयोजनासाठी वापरलेली जमीन, याच्यासाठी सुद्धा जे काही वार्षिक विवरणपत्राप्रमाणे प्रदान केलेल्या जमिनीच्या मूल्याच्या 50%, औद्योगिक आणि बिगर शेतीसाठी जी जमीन असेल याच्यामध्ये सुद्धा या मूल्याच्या 50%, महानगरपालिका प्रदेश नगर परिषद आणि त्याची सीमावर्ती क्षेत्र असलेल्या जमिनी व्यतिरिक्त जमिनी याला सुद्धा सेम त्याचप्रमाणे 50% अशा प्रकारे नजराना घेतला जाणार आहे। आता याच्यामध्ये काही अटी शर्ती देण्यात आलेल्या शर्ती आहेत, ज्या प्रकरणामध्ये रूपांतरण अधिमूल्याची किंमत 1 कोटीपेक्षा जास्त असेल अशा प्रकरणामध्ये राज्य शासनाची पूर्व मान्यता घेतल्याशिवाय जिल्हाधिकारी भोगवाटदार वर्ग 2 जमिनीचे भोगवाटदार वर्ग 1 मध्ये रूपांतर करू शकणार नाहीत, त्याच्यामध्ये कोणते आदेश पारित करणार नाहीत, अशा प्रकारची माहिती सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आणि 11 फेब्रुवारी 2026 पासून हा कायदा राज्यामध्ये लागू होणार आहे। मित्रांनो, 14 जानेवारी 2026 हे राजपत्र आपण ई गॅजेट महाऑनलाईनच्या संकेतस्थळावरती डाउनलोड करू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। मित्रांनो, वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरित कशा करायच्या, याच्यासाठी अर्ज प्रक्रिया काय असते, अर्जाचा नमुना याबद्दल आपण वेळोवेळी यापूर्वी माहिती घेतलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा अर्जाच्या नमुन्यासह काही माहिती दिलेली आहे, ती माहिती सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारची एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। याच्या संदर्भातील किंवा याच्या संदर्भातील इतरही काही महत्त्वाचे अपडेट आणि माहितीसह लवकरच भेटूयात। धन्यवाद।